नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आली आहे तुमच्याकरता पंजाबी डिश ज्याला आपण सरसों का साग आणि मक्के की रोटी म्हणतो। आमच्या शेजारी एक आंटी राहतात, ती आंटी त्यांच्याकडे आए दिन हे रेसिपी बनत असते आणि खूप छान चविष्ट अशी बनते। मी त्यांना विचारलं की कशी कशी करतात ते इतकी चविष्ट, तर त्यांनी मला ही परिपूर्ण रेसिपी सांगितली आहे, जे मी आज इथे तुम्हाला बनवून दाखवणार आहे। ही एक जुडी आहे सरसोची भाजी म्हणजे राईची भाजी, ही बथुआ एक जुडी आणि ही एक जुडी पालक, म्हणजे ही अर्धा किलोच्या जवळ आहे, ही पण अर्धा किलो आहे आणि ही 1 ते 1.5 पाव आहे बथुआची भाजी। आता मी याला स्वच्छ धुवून कापून घेणार आहे। आता मी भाज्या स्वच्छ कापून छान याला 2-4 पाण्याने धुवून घेतले आहे। आता मी याला कुकरमध्ये उकडायला लावणार आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी मक्याचं पीठ घालणार आहे, स्पून 1 चम्मच मीठ। आपली भाजी आता छान शिजलेली आहे, मी कुकरमधून काढून घेतली आहे आणि ही आपली डाळ घोटणी ज्याने आपण वरण वगैरे बारीक करतो, छान मिक्स करतो, त्याने मी आता ही भाजी छान अशी मिक्स करून घेतली आहे। छान झाली एकजीव आता ही भाजी। आता आपण पुढची रेसिपी बघूया। 2 पळी तेल, थोडं हिंग, थोडं जिरं, कांदा घालून घेऊया। 1 चम्मच हिरव्या मिरचीची पेस्ट आहे ही, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चम्मच धने जिरं पूड, अर्धा चमचा मसाला, टमाटर घालता 1 मोठा टमाटर असा मी कापून घेतलेला, मिक्स करून घेऊया याला। मीठ। आता आपला मसाला छान शिजलेला आहे, याला तेल पण सुटलं। आता याच्यामध्ये भाजी घालून घेऊया। आता ही छान मिक्स झाली आहे। आता एक 10 मिनिटं याची छान अशी उकड काढून घेऊ। मी आता याला झाकून घेणार आहे। आपली 10 मिनिटं झालेले आहे। आता चेक करून घेऊ आपण। भाजी आपली छान शिजलेली आहे। याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे। हा तडका पॅन आहे, याच्यामध्ये मी 1 चम्मच तूप घातलं आहे। मला त्या आंटीने सांगितलं की त्यांची एक सिक्रेट म्हणजे भाजी खूप चविष्ट लागण्याची ट्रिक आहे ही, की त्याच्यामध्ये त्यांनी भाजी झाल्यानंतर लसण आणि ह्या 2-4 अशा लाल मिरच्या, आपला तडका रेडी झाला आहे। तडका घातल्यानंतर एक 5 मिनिटं त्याला छान असं झाकून ठेवायचं, म्हणजे त्याचा तो पूर्ण स्वाद त्याच्यामध्ये उतरतो। हे 2 वाट्या मक्याचं पीठ आहे, याच्यामध्ये मी अर्धा चम्मच असं मीठ टाकून घेतलं आहे। आता मी याला भिजवणार आहे। मी हे थोडं गरम पाणी केलं आहे, कारण हे पीठ जे आहे हे फार भगर असतं, म्हणून त्यामुळे मी याला गरम पाण्यामध्ये मिळवते आहे। बघा आता आपलं पीठ छान असं एकजीव करून झालं आहे। छान असं चोळून चोळून याचा छान असा गोळा तयार करायचा। मग याला थोडं पाणी लावायचं। ही रुमाल मी ओली करून घेतली आहे, याच्यावर मी अशी पोळी थापून घेणार आहे। बघा आपली एका भागाने पोळी शिजलेली आहे। आता दुसरीकडून पण छान शिजवून घेऊ। अशी दाबून दाबून याला छान शेकून घ्यायची दोन्ही बाजूनी। आता याला थोडं थोडं तूप लावून घ्यायचं।
आपली परफेक्ट अशी शेकून झाली आहे. तर मित्रांनो, अशी होती ही आजची आपली मक्याची रोटी आणि सरसोचा साग. मी ट्राय केलं, मी फर्स्ट टाइम ट्राय केलं. तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा. खरंच फार अप्रतिम झालेली आहे ही चपाती मक्याची आणि भाजी सरसोची. तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खूप खूप धन्यवाद.